मित्रांनो, सोलार घेताना ही चूक करू नका. तुम्ही जी के कंपनीचे सोलार निवडू नका. माझ्याकडे हे एक आहे, 2 सोलार आहेत जी केचे. तर दोघांचाही प्रॉब्लेम चालू आहे. ते एकाची मोटर चालत नाही आहे, एकाचं स्टार्टर चालत नाही आहे. तर त्यांचं जी केचं एक तर काय आहे की त्यांचं स्वतःचं कुठल्याही प्रकारचं सामान नाही. ते काय करतात की या कंपनीचं हे उचल, त्या कंपनीचं ते घे, असं करून सोलार आपल्याला भरून देतात. तर याचा प्रॉब्लेम काय होतो आहे की कंप्लेंट रजिस्टर केली की ते स्वतःहून कंप्लेंट रजिस्टर करतात आणि पुढे ओसवाल कंपनीला पाठवतात. समजा त्यांचे मोटर स्टार्टर बरेच ओसवाल कंपनीचे आहेत. आणि आता माझ्यासोबत काय झालं आहे, माझ्या दोन्ही स्टार्टरचा जे प्रॉब्लेम आहे त्यामध्ये 7.5 HP हे सोलार आहे, याचे मोटर खराब झाली आहे. मी आत्ता त्यांचे साहेब आले, ते बघून गेले. ते म्हणले मला कंप्लेंट तुमची बंद झाली आहे. आता मी कंप्लेंट करून झाली ती जवळजवळ 20 दिवस. तर 20 दिवसामध्ये ना यांचा कोणता माणूस आला ना काही नाही, फक्त कॉलवर. आणि आज माणूस आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमचं मोटर खराब झाली आहे, मी मोटर बदलून करायला हे टाकतो म्हणले, ID काय त्यांचं काय असेल ते करतो. तर काय झालं आहे की आता ते कंप्लेंट बंद केली आहे. बंद कोणी केली आहे? जी केवाल्यांनी केली असं ओसवालवाले म्हणतात. मग आता मी पुन्हा जी केवर कंप्लेंट करायची, पुन्हा 20-25 दिवस हेच खेळत बसायचं. आणि नंतर पुन्हा काय माहिती ह्यांनी डबल बंद केली तर पुन्हा डबल तेच खेळायचं. म्हणजे हे ऐन सीझनच्या टायमाला, म्हणजे आता रबीच्या आमच्या इथं भिजवायला घेवडा ते भिजवायला चालू आहे. ऐन ह्याच्यामध्ये आम्ही ह्या कंपनीली हे करायचं. आता ह्याच्यामुळं जे होणारं नुकसान आहे याला कोण जबाबदार राहील? आणि मित्रांनो, ह्याचा आणखीन एक कारभार सांगतो तुम्हाला. यांनी ओसवालचे स्टार्टर दिले. तर एक स्टार्टर आहे माझ्याकडे, हे पाहते स्टार्टर, ही त्या स्टार्टरची अवस्था आहे. यांना स्टार्टर बदलायला सांगितलं, हे उडवीचे उत्तरं देतात. आणि काय म्हणतात की स्टार्टर चालू आहे तुमचं, बदलायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये उंदीर शिरला होता, मागं एका पक्षानं घर केलं होतं. तर ह्याच्यामध्ये जो वायरचं कट केले आणि शॉर्ट सर्किट झालं किंवा इथं करंटचं पसरला, तर ह्याचा जबाबदार कोण राहील? त्याच्यामुळे म्हणतो मी की तुम्ही कुठलीही कंपनी निवडा, जी के कंपनी सोडून. धन्यवाद.